गॉड्स ओन कंट्री म्हणून ओळख असलेलं राज्य अर्थात केरळ एक असं राज्य जे संपूर्ण देशात जास्त साक्षर आहे, जिथलं राजकारण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक कल्याणाच्या योजना यांच्यावर चालतं. अर्थात तिथलं राजकारण विकास केंद्रित मानलं जातं. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतंही सरकार 5 वर्षापेक्षा जास्त काळ टिकलं नाही. आलटून पालटून येथे सत्ता येत असते. LDF आणि UDF यांच्याशिवाय तिसरा पर्याय आतापर्यंत तरी केरळमध्ये दिसत नव्हता. मात्र आता भाजप तिसरा पर्याय होण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. आता मी हे सगळं सांगण्याचं कारण काय, तर नुकताच पार पडलेल्या केरळ विधानसभा निवडणुका ज्याचा निकाल 4 मेला लागणार आहे. हा निकाल लागल्यानंतर यावेळी केरळकरांनी नेमका काय कौल दिलाय हे स्पष्ट होईलच. पण मग या निवडणुका कशा झाल्या, किती जागांसाठी झाल्या, कसं राहिलं इथलं राजकारण, यंदा भाजप पुरेपूर प्रयत्न करतोय तर भाजप केरळचा इतिहास बदलू शकतो का, यापूर्वीचा इतिहास काय सांगतोय, चला या सगळ्याबद्दलच. आणि महत्वाचं म्हणजे निवडणुकीनंतर जे जे एक्झिट पोल येत आहेत त्यामधून कोणाचा कल कुठं झुकलाय हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. केरळचं राजकारण समजून घेताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं 2 प्रमुख आघाड्यांमध्ये स्पर्धा असते. याला द्विकेंद्री राजकारण असं म्हणतात. म्हणजे सत्ता प्रामुख्याने 2 गटांमध्ये फिरते. इथं पहिली आघाडी आहे ती म्हणजे डावी लोकशाही आघाडी. या आघाडीचं नेतृत्व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करतो, अर्थात LDF. त्यांच्यासोबत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इतर डावे पक्ष आहेत. सध्या केरळमध्ये याच आघाडीची सत्ता आहे आणि पिनराई विजयन हे इथले मुख्यमंत्री आहेत. दुसरी आघाडी आहे ती म्हणजे संयुक्त लोकशाही आघाडी. ही आघाडी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात आहे. या आघाडीत इंडियन युनियन मुस्लिम लीग म्हणजेच इंडियन मुस्लिम लीग आणि केरळा काँग्रेस सारखे प्रादेशिक पक्ष आहेत. सध्या ही आघाडी विरोधात आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणून VD सतीशन काम बघतात. केरळमध्ये निवडणुकीच्या वेळी मुख्य लढत ही या 2 आघाड्यांमध्ये आहे. मतदार स्पष्टपणे एका आघाडीला बहुमत देतात, त्यामुळे सत्तांतर हे नियमितपणे होत राहतं. याशिवाय भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष सुद्धा गेल्या काही वर्षात केरळमध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही ताकद काही 2 आघाड्यां इतकी वाढली नसली तरी काही मतदारांमध्ये निकालावर यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला इथं दुर्लक्षित करून चालणार नाहीये यंदाच्या तरी निवडणुकीत. बाकी छोटे पक्ष, अपक्ष सगळे इथं दिसतात, पण शेवटी चित्र डावी आघाडी, काँग्रेस आघाडी आणि आता भाजप या तिन्हीमध्ये रंगणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे प्रत्येक जागा, प्रत्येक मत इथं महत्वाचं ठरतं आणि निवडणुकीचा निकाल लागूपर्यंत या सगळ्या गोष्टी जास्त इंटरेस्टिंग ठरतात. सध्या भाजपवर फोकस देऊन बोलायचं झालं तर या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपमध्ये जो उत्साह दिसतोय तो वेगळा आहे. त्याचं कारण अवघ्या 4 महिन्यांपूर्वी घडलेली एक महत्त्वपूर्ण घटना. केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडून आलाय. त्यामुळे भाजप सध्या जोशात आहे. केरळच्या विधानसभेत एकूण 140 जागा आहेत आणि सत्ता स्थापन करायची असेल तर किमान 71 जागा जिंकणं गरजेचं आहे. सुमारे 2.7 कोटी मतदार आणि या 140 जागा हा दिसायला साधा आकडा असला तरी केरळच्या राजकारणात सगळी गणितं याच भोवती फिरतात. इथल्या निवडणुका म्हणजे टोकाची लढत. प्रत्येक जागा महत्वाची, कारण निकाल अनेकदा अगदी थोड्याशा मताच्या फरकाने ठरतो. एका छोट्या बदलानेही संपूर्ण चित्र इथं उलटू शकतो. म्हणून पक्ष उमेदवार निवडताना मतदार खूप विचार करतात, प्रचाराचं बारीक नियोजन करतात. साध्या भाषेत सांगायचं झालं तर दरवेळी बदल हा केरळचा ट्रेंड होता. पण 2021ला जेव्हा विधानसभा निवडणूक लागली आणि निकाल आला त्यावेळी जनतेने ठीक चालले, पुढेही हेच चालू द्या असं म्हणत डाव्यांवर पुन्हा शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे इतिहासात अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच 2 टर्म एकाच पक्षाची सत्ता राहिली. आता बोलूयात तिन्ही आघाड्यातील डावी आघाडी, संयुक्त लोकशाही आघाडी आणि भारतीय जनता पक्षांच्या काही प्रमुख नेत्यांबद्दल. सगळ्यात पहिलं नाव म्हणजे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन. त्यांचं वय 81 वर्ष आहे, पण आज ही राज्यातील सगळ्यात दमदार आणि प्रभावी नाव म्हणून त्यांची ओळख आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडी म्हणजे UDF यांची नजर सध्या केरळच्या विधानसभा निवडणुकीवर खिळली आहे. या संपूर्ण राजकीय लढाई सर्वात ठळक आणि आक्रमक आवाज म्हणून
व्ही.डी. सतीशन यांचं नाव पुढे येते. दुसऱ्या बाजूला केरळमध्ये भारतीय जनता पक्ष आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करते. या पक्षाचा चेहरा म्हणून राजीव चंद्रशेखर यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, कारण केरळमध्ये पारंपरिकरित्या डावी आघाडी आणि UDF यांच्यात थेट लढत होत आली आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही आघाड्यांमध्ये तिसरा विश्वासार्ह पर्याय म्हणून स्वतःला उभं करणं सोपं नाही आहे. पण चंद्रशेखर यांचा प्रयत्न नेमका हाच आहे. भाजपला केवळ पर्याय म्हणून नव्हे तर एक मजबूत आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून मतदारांसमोर उभं करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत त्यांनी केलाय. आता त्याला किती यश मिळेल हे निकालावर स्पष्ट होणार आहे. आता याशिवाय जे काही प्रमुख नेते आहेत म्हणजे डावी आघाडी LDF बद्दल बोलायचं झालं तर पिनराई विजयन जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत, MA बेबी, KK शैलजा ज्यांनी कोरोना काळात चांगलं काम केलं होतं जेव्हा त्या आरोग्यमंत्री होत्या, PM मोहम्मद रियाज, तसेच संयुक्त लोकशाही आघाडी अर्थात UDF बद्दल सांगायचं झालं तर व्ही.डी. सतीशन जे सध्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, याशिवाय ओमान चांडी, रमेश चेन्निथला, के मुरलीधरन आणि भारतीय जनता पक्षातील प्रमुख नेत्यांबद्दल सांगायचं झालं तर राजीव चंद्रशेखर, के सुरेंद्रन, व्ही मुरलीधरन आणि सुरेश गोपी ही नावं सांगता येतील. आता बघा, केरळची निवडणूक 9 एप्रिल रोजी पार पडली आणि 4 मेला निकाल लागणार आहे. याचे एक्झिट पोल अनेक दिवसांपासून समोर यायला लागलेत. यानुसार आता निकालाचा कलही स्पष्ट होईल. मात्र हे एक्झिट पोल काय सांगतात याच्यावर देखील नजर फिरूयात. ॲक्सिस माय इंडिया या एक्झिट पोलमध्ये LDFला 49 ते 62 जागा मिळू शकतात, UDFला 78 ते 90 आणि भाजप आघाडीला 0 ते 3 जागा मिळू शकतात असं सांगण्यात येते. मेट्रोइज एक्झिट पोलमध्ये NDFला 60 ते 65, UDFला 75 ते 85 आणि भाजपला 3 ते 5 जागा मिळू शकतात. पीपल्स पल्स एक्झिटच्या पोलनुसार LDFला 55 ते 65, UDFला 70 ते 85 आणि भाजप आघाडीला 0 ते 3 जागा दिल्या गेल्यात. आणि पी पार्कच्या एक्झिट पोलमध्ये LDFला 60 ते 65, UDFला 70 ते 75 आणि भाजप आघाडीला 3 ते 7 जागा मिळाल्यात. शिवाय JVC एक्झिट पोलमध्ये LDFला 52 ते 61, UDFला 72 ते 84 आणि भाजप आघाडीला आतापर्यंतच्या पोलमधील सगळ्यात जास्त अर्थात 3 ते 7 जागा देण्यात आल्यात. आता बघा, केरळमध्ये गेल्या 2 टर्मपासून डाव्या पक्षाचं सरकार सत्तेत होतं. यावेळी त्यांना तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी होती. केरळमधील मतदारांचा आता नेमका कौल काय आहे याचं उत्तर 4 मे रोजी मिळणार आहे. मात्र यावेळी ज्या मी एक्झिट पोल सांगितल्या त्यामुळं कुठंतरी सत्ता बदल होऊ शकतो, पण या सगळ्यात भाजपची भूमिका किंवा भाजपचं असणं निर्णायक ठरणार आहे असं देखील विश्लेषक सांगतात. त्यामुळे 4 मेला या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईलच. मात्र सध्याच्या परिस्थितीवरून केरळ राज्यात सत्ता बदल होईल का, भाजपला यश येईल का, भाजप इथला इतिहास बदलू शकेल का, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.